पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी पार पडणार आहे। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता। मागच्या सुनावणीमध्ये न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला होता। आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे। प्रकरणातील सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत। सुनावणीला हजर राहण्यासाठी ओमराजे निंबाळकर सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। ठाकरे सेनेतून फुटल्यानंतर आज पहिल्यांदाच ओमराजे समोर येतील। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता। मागची जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलेला होता आणि ही दृश्य आपण पाहतोय। ओमराजे निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। तीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे। निकाल काय लागतो याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। काही वेळापूर्वी ओमराजे निंबाळकर हे मुंबईमध्ये दाखल झाले, ते दृश्य आम्ही तुम्हाला सध्या स्क्रीनवर दाखवतोय। बऱ्याच काळापासून ही सुनावणी प्रलंबित होती, मात्र आज तरी या सुनावणीचा निकाल लागेल अशी अपेक्षा स्वतः खासदार ओमराजे निंबाळकरांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केलेली आहे। मागची जी सुनावणी होती, मागच्या सुनावणीची जी तारीख होती, या तारखेला न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता आणि त्यामुळे आज तरी हा निकाल लागतो का ते पाहावं लागेल आणि काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की मागच्या सुनावणीमध्येच हा निकाल लागायला पाहिजे होता असं सुद्धा ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं होतं। मात्र आज निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सुनावणी महत्त्वाची पार पडते होतीये। पवनराजेंच्या हत्येचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे आणि सगळ्या आरोपींना आज कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितलेलं आहे। आणि या संदर्भातले आणखी ताजे तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडून। नंदकिशोर, कंबाईन करण्याचं अजून काम बाकी असल्याचं सांगून जे न्यायालयानं आहे ती सुनावणी थांबवलेली होती। मात्र पुढची जी तारीख दिलेली आहे ती आजची तारीख आहे। थोड्याच वेळात या संदर्भात पुढील सुनावणी आहे ती सुरू होईल। कदाचित आजच तो निकाल जो आहे तो खरं तर येईल। मागच्या जर सुनावणीसाठी पाहायला गेलं तर ओमराजे निंबाळकर सुद्धा संपूर्ण परिवारासह उपस्थित होते। सोबतच त्यांचा ड्रायव्हर ज्यांचा यामध्ये खून झालेला होता ते समर गादी यांचे देखील परिवार उपस्थित होता। मात्र याच दरम्यान जर पाहायला गेलं तर आज संपूर्ण घडामोडी म्हणजे शिवसेनेचे 6 खासदार जे आहेत ते खरं तर त्यांची साथ जी आहे ती सोडलेली आणि त्यामध्ये ओमराजे निंबाळकरांचा सुद्धा सहभाग आहे। आज पुन्हा ते कोर्टात हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात सुनावणी जी आहे ती आज पार पडणार आहे आणि आजच निकाल जो होईल अशी जी शक्यता आहे ती वर्तवली जाते। जवळपास 20 वर्ष होत आहेत। 20 वर्षानंतर ही संपूर्ण सुनावणी आणि जो निकाल आहे तो खरं तर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या संदर्भात ओमराजे निंबाळकर नेमकं कोर्टामध्ये येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास जर पाहायला गेलं तर मागच्या काही सुनावणीमध्ये ओमराजे निंबाळकर हे सुनावणी दरम्यान उपस्थित होते। खरं तर आज संपूर्ण जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे आरोपी आहेत ते खरं तर हजर राहतील। मागच्या सुद्धा सुनावणी दरम्यान पद्मसिंग पाटील जे आहेत ते ऍडमिट असताना किंवा आजारी असताना सुद्धा उपस्थित राहिलेले होते, त्यामुळे आज सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मात्र ओमराजे निंबाळकर उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर हे खरं तर मीडिया समोर येतील। धाराशिवचे जे माजी नेते होते पवनराजे निंबाळकर यांच्या 2006 मध्ये जो दुहेरी हत्याकांड झालेला होता आणि त्याचा निकाल जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आणि तो निकाल जो आहे तो थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे। जवळपास 20 वर्ष होत आहेत आणि 20 वर्षानंतर हा निकाल येतो। जवळपास 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक जो होता समर गादी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली या ठिकाणी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती आणि सीबीआयच्या आरोपानुसार ही संपूर्ण हत्या जी आहे ती राजकीय वैमनस्यातून झाल्याचं उघड झालेलं होतं। सुपारी देऊन संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडून आणल्याचं सुद्धा उघड होत होतं आणि अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सीबीआय कडून सुद्धा केलेला होता। त्यानंतर तब्बल जर पाहायला गेलं तर 20 वर्षानंतर आता हा संपूर्ण निकाल जो आहे तो टप्प्यात पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भात दोषी ठरलेल्या जवळपास 9 आरोपी आहेत। त्या 9 आरोपींना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर राहण्याच्या ज्या सूचना आहेत त्या कोर्टाने केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ती थोड्याच वेळात या संपूर्ण प्रकरणात खरं तर सुनावणी होईल। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल एका बाजूला येईल आणि दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर सुद्धा माध्यमांसमोर या संपूर्ण राजकीय परिस्थितीनंतर समोर येण्याची शक्यता आहे। अगदी
या निकालाकडे आपलं लक्ष असेल. सगळे ताजे अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.